आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. खबरलो चिडलीस की काय तू? आले का चिडलीस तू सावली? नोकर म्हटलं म्हणून का नोकरीची कामं करते म्हणून? नाही, नोकर म्हटलं म्हणून राग अजिबात नाही आला. कारण नोकराचं काम हे कामच असतं. आणि माझ्या आई बाबांनी मला शिकवलंय की कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही. जगातला कुठलाही जबाबदार माणूस आपल्या घरासाठी कुटुंबासाठी मेहनत करत असतो. आणि तुमचं कसं आहे ना राजकुमार सर, जो मेहनतीने कमवणारा माणूस असतो ना त्याला कमी लेखणं हे तुम्हाला जमतं. आयत्या पिठावर रेघोटा ओढणाऱ्या माणसाकडून आणखी काय अपेक्षा करणार? मन चांगली अर्थ माहितीये का? नवऱ्याच्या जीवावर ओढणाऱ्या बायकोला ही मन जास्ती लागू होते. पुढे कोणाशी बोलतेस, कोणासमोर उभी आहे ह्याचंही भान ठेवत जा. शिकवलंच नाही का ग तुला तुझ्या आई वडिलांनी? शिकवलंय. कोणाशी कसं बोलायचं हे कळतं मला. ज्या माणसाचा सन्मान करायचा असतो ना त्याच्यासमोर मी कधीच जीभ चालवत नाही. पण ज्या माणसाची योग्यताही नसते त्याच्यासमोर उभंही राहत नाही. गेट आउट. माझ्या समोर तुझी उभी राहायची लायकी नाहीये. गेट आउट. आउट. ऐकून झालं. चहा कोण देणार? निघ. घरात आली तेव्हा खाली घातलेली मान वर व्हायची नाही हिची. आणि आता सुरू सुरू जीभ चालायला लागली आहे. नाही ग, जास्त दिवस नाही चालणार तुझी जीभ. एकदा या घराचा मालक झालो ना की सर्वात आधी सावली तुला घराच्या बाहेर काढी. चांगलंय चांगलंय. छान. हे काय करता तुम्ही? तुला काय करायचंय? हरतालिकेचा उपवास आहे. भूक लागू नये म्हणून मन रमवून घेतोय भांडी घासून. अहो पण मी कालच घासून ठेवली होती भांडे. मग काय झालं? आज पण घासू शकतेस ना. आणि तशी तू एक्सपर्ट आहेस घासण्यात. चल पटकन घासून दे. चला चला, सगळी भांडी छान स्वच्छ करून धुवून पुसून ठेवा. चल. नाही अहो पण अहो काय डिस्कस का करतेयस? तुला विचारलं का? विचारलं नाही, ऑर्डर दिलीये. सरळ तिकडून यायचं आणि काम करायचं. चल. काय गो, काय चालला? हा नाही काही नाही, भांडी घासतोय. हे बाय, भांडी घासतास? खरा की काय? काही हिच्याकडसून करून घेतास काम? नाही नाही आधी आम्ही कशाला हिला कामाला लावू, आम्हीच घासत होतो भांडी. हे काय? हे बाय माझे, तू भांडी घासतोस? वा 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 वा. मग आता तूच भांडी घासा. मी 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 काय करते तारा? आजींनी तुलाच सांगितलंय भांडी घास. चल घासून घे भांडी. गो पांढरी पाल, सुरू सुरू नको बोलू. हा, तू तिच्यावर लक्ष ठेवचा. हैसर उभ्या राव. काय मी मग हे काय मी? मी काय करताय वहिनी? तुम्हालाच सांगतायत आजी. हा गो, तू आमरे बरोबर जाऊन पूजेचं सगळं सामान घेऊन ये आणि पूजेची तयारी कर. हा हो आजी. तू काय चाललंस? खय नाही बाहेर जाऊन येते ना. तुका काय सांगितला? हैसर उभ्या राहूचा आणि तिच्यावर लक्ष ठेवचा. कळला? जाग्यावरसून हलूचा नाही, सांगून ठेवतय. हो, तू करू नको. भांडी घास. म्हणजे कंटिन्यू इथे उभं राहायचंय? गे. वहिनी चला लव. नाही नाही, अजून घरीच आहे. निघतो. अहो हा नाही नाही, पोचीन घे, त्यात काय एवढं. हो, डॉक्युमेंट्स माझ्याचकडे आहेत सगळे. पोचणार नक्की. तुम्ही नक्की नक्की नक्की. अरे तसं काही प्रॉब्लेमच नाही. सगळे डॉक्युमेंट्स
माझ्याच कळेत. हो. जा 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 बिंदास. काय टाइमपास करताय का? ठेवा. कसं वागायचं ते वाघ अमृता तू माझ्यासोबत. मला माहितीये तू लांब पळतेस माझ्यापासून, पण जेव्हा तुला कळेल ना या सगळ्या प्रॉपर्टीचा मी एकटा मालक आहे, तेव्हा आपोआप माझ्या पायाशी लोळण घालशील. तारा, लवकर लवकर आवर म्हणजे आपण लवकर फ्री होऊ. कंटाळा आला इथे उभं राहून. गो कुचू कुचू काय चालला तुमचा? हा भांडी धुतास की मी तुमका धुवू आता? नाही आजी, मी धुते भांडी. रे बाबल्या हो का ती घेऊन ये? संपून जातो ना. का जातं आता मी घालते ना भांडी. जे जे काय चालला काय? पटापटा आवरा का मग. आजी घासते ती भांडी. हा झाले मी आधी आजी. संपला. चला दमलात नाही दोघी पण. गो पांढरी पाल, पाय दुखत असतील नाही गो तुझे? आजी खूप पाय दुखतायत, खूप जास्त. हो तू कसं होय नाही बसान सगळा मागूची, माका ह्या आणून दी, माका ता आणून दी, होय की नाही? मग हे आज कष्ट झाले असतले म्हणान पाय दुखतात ना. जा जाऊन आराम करा. आणि माका काय लागला ना तर मी बोलून देईन तुमका. हो जा. सँडल मस्त होता. काय रे मेल्या, जा त्यांच्या पाठसून. लक्ष ठेव नाहीतर दोघी हातडतील काहीतरी. पूजा संपेपर्यंत दोघींका काय पण खाऊक देऊचा नाही. काय लक्षात राहत तुझ्या? जाते जा मग. डॉक्टर हे बघतय आता. सावली, आजच्या पूजेत मला ह्यांच्या पाया पडावं लागेल. आणि माझी अजिबात इच्छा नाही असं काय करायची. बहिणी, मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते करा. मी आहे तुमच्यासोबत. सारंग सर. हॅलो. हा सावली, ऐक, मला जरा पूजेला यायला उशीर होईल. हा? उशीर होईल म्हणजे? पोचता तरी येईल ना? हो मी ट्राय करतो, पण जरा उशीर होईल एवढं सांगायला फोन केला होता. पण काय ग, काय झालं? सारंग सर म्हणाले त्यांना पूजेला यायला उशीर होईल. बरं, नाही नको काळजी करू, येईल तो. चल. देवा, मला वाटलं होतं पूजेनंतर सारंग सरांना सगळं सांगून टाकेन, पण ते आलेच नाही तर काय करू?